1000मध्ये एखाद्या पेशंटला काहीतरी अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात आणि काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. पण महत्त्वाचं काय असतं की त्यासाठी आपल्याला त्याची तयारी असणं. आता आपण बऱ्याच वेळेला म्हणजे नातेवाईक कन्सेंटवर सह्या करतात. कन्सेंट म्हणजे काय की तुमची भुलेसाठी संमती घेतलेली असते, ऑपरेशनसाठी संमती घेतलेली असते. तर ती कन्सेंट मराठीमध्ये असते, पण कोणी ती नातेवाईकही वाचायची कष्ट घेत नाहीत किंवा फार त्यांना समजलेलंही नसतं. पण आपण जी भूल देतो किंवा ऑपरेशन करतो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असते, ह्या सगळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची किंवा बऱ्याचशा कॉम्प्लिकेशनची शक्यता असते. का असते तर एक साधारण 60 किलो वजनाचा माणूस आहे, नॉर्मल माणूस आहे, आणि त्याच्याबरोबरीने जर एक प्रेग्नंट स्त्री आहे आणि तिच्या बाबतीत ऑपरेशनची वेळ आली, तर ह्या दोन्ही लोकांचे पॅरामीटर सगळे वेगवेगळे असतात. म्हणजे एखाद्या साधारण माणसाचे आणि प्रेग्नंट स्त्रीचे सगळे पॅरामीटर वाढलेले असतात. प्रेग्नन्सीमध्ये तिचा हार्ट रेट वाढलेला असतो, नाडी वाढलेली असते, श्वासाची गती वाढलेली असते, तिच्या हृदयावर लोड असतो, तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो, तिचा रक्तपुरवठासुद्धा रक्तप्रवाह वाढलेला असतो, हार्टची पंपिंग कॅपॅसिटी वाढलेली असते. या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यावर नकळतपणे एक प्रेशर असतं. म्हणून जेव्हा एखादी कॉम्प्लिकेशन होतं किंवा एखादी गोष्ट अनएक्सपेक्टेड घडते, त्यावेळेला जी बॉडी रिॲक्शन असते ती साधारण माणसाची आणि प्रेग्नंट स्त्रीची एकदम वेगळी असते. मग लोकांना असं वाटतं की अरे काय सगळं नॉर्मल तर होतं, आता अशी तर ती चालत गेली होती आणि कसं काय अशा गोष्टी होतात. ह्या गोष्टी का होतात की सगळे त्या प्रेग्नन्सीमध्ये फिजिओलॉजी बदललेली असते, सगळे पॅरामीटर्स वाढलेले असतात आणि बॉडीची रिॲक्शन वेगळी येते, कारण ती एक जीव पण तिच्या आतमध्ये वागवत असते. त्या दोघांच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असतात. या सगळ्या गोष्टींमुळं काही गोष्टी अशा घडत जातात. पण महत्त्वाचं काय असतं की असे कॉम्प्लिकेशन फेस करायला आपली तयारी किती आहे हे महत्त्वाचं असतं.